देव निर्गुण प्रत्ययाला आला का बा? प्रत्ययाला आला का? निर्गुण देव हा निर्गुण आहे कसं गुण आहे? पुन्हा शंका तर राहिली नाही. निर्गुण आहे का सगुण आहे? तिथे तर समर्थ म्हणतात की देव निर्गुण असा प्रत्यय आला आता श्रोत्याला. त्याच्या ठिकाणी समर्थांची एक सुंदर ओवी आहे. आमचं म्हणणं असं आहे, नर तोचे नारायण जरी प्रत्यय कधी श्रवण मननशील अंतःकरण सर्व का. नर तोची नारायण जरी प्रत्यय कधी श्रवण, प्रत्यय घेऊन जर श्रवण कोणी करत असेल तर नर तोच नारायण. अखंड मननशील अंतःकरण जे काही आपण ऐकलं त्याचं मनन सारखं चालू आहे. काय सांगितलं? देव कसा निर्गुण कसं गुण संदेह काय? तो निर्गुण आहे, तो सगुणही झालेला. निर्गुण हे आपल्या देह मन बुद्धी यांना अगोचर अविषय. सगुण आपल्याला विषय आहे, इंद्रियांना विषय आहे, मनाला विषय आहे, बुद्धीला विषय आहे. आणि म्हणून आपल्याला सगुण खूप आवडतं. आणि सगुण परमात्मा नाही केवळ निर्गुण असं झालं म्हणजे आपली फार पंचायत होते. म्हणत असली पूजा कोणाची करायची? निर्गुण, त्याला पूजाच नाही. त्याच्या ठिकाणी पूजा म्हणजे देव देऊळ परिवारू की जे कोरवणी डोंगरू असं ज्ञानोबानी जे म्हटलं अमृतानुभवात की त्या अनुभवाचा अमृत ज्यानं कोणाला मिळाला असेल त्यांचं ठीक झालं. पण नाथांनी पूजा केली, समर्थांनी पूजा केली, ज्ञानदेवांनी विठ्ठलाला जाऊन तिथे विठ्ठला पंडिताला जाऊन पूजा केली, तुकोबांनी केली. हे थोर मंडळी स्वामीजी करतच असत. श्रीधर स्वामी महाराजही करत होत. गोंदवलेकर महाराजांचा राम प्रसिद्धच आहे. निर्गुण असा अंतरात बोध होऊन सगुणाची मोठ्या भक्तिभावाने पूजा करणं, आरती ओवाळणं, त्याला भजणं, याला ज्ञान असं म्हणतात. आता निर्गुण नेले संदेहाने, सगुण नेले ब्रह्मज्ञाने. दोन्हीकडे अभिमाने पोच केले. निर्गुणाविषयी नित्य संदेह आणि सगुणाच्या आड ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञानामध्ये देव सगुण होणंच शक्य नाही, निर्गुण आणि पंचायत. दोन्हीकडे याचा अभिमान आढला, दुसरं काही आढलं नाही याच्यामध्ये. असं आपलं होता कामा नये. आपल्याला ठाऊक झालंय देव निर्गुण आहे. तो सोहमबोधानी त्याच्याची एक रूप आहे त्या देवाची. देव सगुण आहे, त्याला गंध अक्षता पूजा जप, श्रीराम जय राम जय जय राम, कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण, त्याला आरती ओवाळणं, हे सगळं सगुणाचं करायचं. दोन्ही मिळून एक. जसं गुढी आणि गुळ एक, तर गुळाच्या खड्यात तोंडात टाकला की गुढी खाल्ली गुढी सगळी खाल्ल्याने गुढी खाल्ली. तसं ऐसा देवाचा निश्चय झाला. देव निर्गुण प्रत्यय आला, तो सगुणी आहे. आता तुम्हाला कळलं. आता आपणच आपला शोध घ्यावा. हे ब्रह्मज्ञानाविषयी सगळा समास असल्यामुळे हा समाज अतिशय गोड समर्थाने लिहिलेला आहे. सगळेच समाज गोड आहे. सगळ्या दासबोधच आपल्या उपयोगाचा आहे. साधकांच्या पक्षी ज्ञानेश्वरीपेक्षा दासबोध जवळचा ग्रंथ आहे. दुर्लक्ष झालेला आहे आतापर्यंतच्या केळ. तर उद्योगाचं सगळं कळत नाही. त्यांचं ते काय दासबोध अभ्यास वर्ग त्याची ते सांगता समारंभ असल्यामुळे त्यांचे सगळे अभ्यासी लोक तिथे येणार आहे. देवाचा प्रत्यय झाला. निर्गुण असा देव कळला, सगुणी आहे असं आपल्यालाही कळलं. आता आपण आपला शोध घ्यावा. हू आहे माय, मी कोण आहे? रमण म्हणत शोधा, मी कोण आहे? मी देह आहे, मन आहे का बुद्धी आहे? मला काय आकार वर्ण रूप रंग आहे का? याच्यापेक्षा पलीकडला तो मी आहे. देहातीत का देहामध्ये? जे देहामध्ये सापडलेला आहे का देहामध्ये असूनही देहाच्या अतीत आहे? समर्थ काय म्हणतात? देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म पाहे. देह संग न साहे तुझवी देहासी. तू काळा असलास तरी तू खऱ्या अर्थाने काळा नाही. तू गोरा असलास तर खऱ्या अर्थाने तू गोरा नाही. काळेपण गोरेपण तुझे धर्म नाही, ते शरीराचे धर्म आहे. तसाच मी सृष्ट आहे, दृष्ट आहे, सगळे मनाचे धर्म आहे, तुझे धर्म नाही.
मी अत्यंत बुद्धिमान आहे, मी निर्बुद्ध आहे, सगळे बुद्धीचे धर्म आहेत. मला सर्व शास्त्र कळतं, मला काही कळत नाही, मी अडाणी, सगळे बुद्धीचे धर्म आहेत. देहाचे, मनाचे आणि बुद्धीचे धर्म हे तुझे धर्म नव्हे. तू धर्मच नाही तुला कुठलाही. तो अखंड एकरस अभूत सच्चिदानंद घन सर्व काळी त्रिकाला बाधित असा तू आहे. आणि तेच तू आहे, तेच तू तत्व आहे असा प्रत्यय आला. आता आपला शोध घ्यायचा आपण कशावर. माझे शरीर आहे म्हणतो तरी तो जाण देहा वेगळा की तो. शरीर जरी मी आपलं म्हटलं तरी तो मी काय शरीरापेक्षा परिचय. शरीर मी नव्हे. आपला नित्याचा परिचयच आहे. हे सगळं समर्थांचं जे काही निरूपण आहे नित्याचा परिचय आहे. आपण देह मन बुद्धी नव्हे, शरीर आपण नव्हे. मन माझे आहे म्हणतो तरी तो मनही नव्हे. आहे ना पूर्ण सोहम भाग. आणि एवढ्याचाच विसर करून सगळ्या दासबोध पाठ करतात. एवढ्याचा विसर आहे. जे मुख्य प्रतिपाद्य विषय जो आहे कुठलाही ग्रंथ असो, ते ज्ञानेश्वरी असो, दासबोध असो, भगवद्गीता असो, उपनिषद असो, ब्रह्मसूत्र असो, 18 चांगले 65 असो, अमृतानुभव असो, सगळ्यांचा प्रतिपाद्य विषय एकच आहे, निर्गुण परमात्मा. त्याला आकार नाही, वर्ण नाही, रूप नाही, रंग नाही, असा नाही तसा नाही. ज्याला नकारात्मकच असं वर्णन ज्याचं करता येतं. बहि अंतश्च भूतानां अचरम चरमेव सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत् अविभक्तं विभक्तेषु विभक्तं इव चर्चितम्. असं जे वर्णन आहे परस्पर विरोधी करताना एवढंच करते. ते सत ना असत सदसत विलक्षण. ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा अमृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सत् न असत इति उच्यते. परस्पर विरोधी शब्द वापरले न इति काही वापरा शब्द तरी शब्द ते पोचतच नाही. असा जो परमात्मा तो मी आहे, देह मी नव्हे, मन मी नव्हे, या सगळ्याचा तो मी साक्षी द्रष्टा असा प्रकाशक आहे. प्रत्येक गोष्टीचा मी प्रकाशक आहे. मन माझे यायचे म्हणतो तरी तो मन ही नव्हे. कोणाला ह्या दोन ओढ्या जर आपल्या अंगात मुरून आल्या तर यापेक्षा आणखी दासबोध वाचण्याचा, त्याचा अभ्यास करण्याचा काही आवश्यकता नाही. मी देह नाही असा भाव निश्चित झाला, दृढ झाला. कधी दृढ होतो? खूप वर्ष अभ्यास केल्यानंतर. असे योगसूत्र म्हणतात सदीर्घकाळ नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. दीर्घकाळ निरंतर आदरपूर्वक असं जर कोणी हा अभ्यास करील, याच्या पलीकडे राहण्याचा, अलिप्त राहण्याचा, देह मन बुद्धीपासून वेगळा राहण्याचा, थोडक्यात म्हणजे ध्यान करण्याचा, नाम घेण्याचा कोणी अभ्यास करील तर तो ह्याच्यापासून अलिप्त. दुसरं बोलून कसा अलिप्त होणार? मी देहाच्या वेगळा असं म्हणाला एखादा मनुष्य तरी ते खरं नव्हे. देहाचा वेगळा कशावरून करायचं? देहामध्ये जे काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ, अहंकार आहेत, यांनी जो विवर्जित असेल तो देहा वेगळा. स्वामीजींसारखे, ज्ञानोबांसारखे, थोड संत ते देहा वेगळे, तुकोबांसारखे. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. भक्ती म्हणजे काय? वैराग्य म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? एका ओळीमध्ये म्हणून टाक, एका भागामध्ये. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. हे जे काही तिन्हीच्या तिन्ही आहे ते कधी आपल्याला सिद्ध झालं असं समजावं? जवळ माझी ऐसी काया जब नव्हे. ही माझी काया आहे असं जर वाटलं नाही तर ती भक्ती, तो योग ते सिद्ध झालं, ते ज्ञान सिद्ध झालं. माहिती ना, देहाच्या निरसने पाहिजे या ठाया, माझी ऐसी काया जव नव्हे. उदक अग्निधान्य झाल्या घडे पाक, एका विन एक कामाने. तो काय म्हणे, मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. हा खरंच देहातीच आहे का सत्य आहे? कुठले मोहाचे प्रसंग आले आणि तुम्ही सापडला नाही, अशी परीक्षा पाहिजे व्हायला. असं कोण आलं तुमच्याकडे? रंभा आली, उर्वशी आली, तिलोत्तमा आली,
का पैशाची राग घेऊन कुणी समोर आला की जा हा तुम्हाला, आणि तुम्ही नाही म्हटलं समर्थांसारखं अथवा शुकाचार्यांसारखं असं काही झालं का? कुठे आलं? 10 रुपयाची नोट आली, 100ची आली, 5ची आली, 1ची आली, 10 पैशाचं नाणं आलं. पुढे परीक्षा झाली. देहातीत आपण आहोत, मनातीत परीक्षा कशी आहे? पूर्ण वैराग्य अंगी जेव्हा बांधतं तेव्हाही परीक्षा होत आहे. मन त्याच्यापासून सदा सर्व काळ अलिप्त राहतं. जे जे काही वरवर व्यवहार चाललेले दिसतात त्याच्यापासून मन अत्यंत वेगळं ते आत्मारामात रंगून गेलेलं असतं. देह तरी वर्तनीकडे आपुल्या तरी हिंडे तरी बैठकानं मोडे मानसी. माझं माणसाचं बैठक पक्का आहे. माणूस एका ठराविक ठिकाणी बसलेला असतो भगवंताच्या पादपत्नी, तिथून ते हलायला तयार नसतं. काय लक्षण? कधी सोडायला काही तयार आहे. घर सोडायची तयारी आत्ता. पैसा आपण तो नित्य वेळच नको, पण पैसा वेळ तरी आणि प्रिय पत्नी लागली क्षणाचं वेळ समर्थांनी करून दाखवलं सगळं. आणि म्हणून समर्थांची 300 वर्ष पूजा होते. आपोआप नाही कोणी पूज्य होत. हल्ली सगळ्यांना पप्पू लावतात. परंतु सगळे पप्पू झाले. पण काय आवडते ते शब्द असा प्रसंग यायला पाहिजे की आपल्याला असा प्रसंग यायला पाहिजे की काही आकर्षण समोर उभा आहे आणि आपण तो बाजूला साधलेला आहे. असा प्रसंग यायला पाहिजे तर त्याची परीक्षा होते. प्रसंग जर आला नाही तर परीक्षा होत नाही. तुकोबांचा प्रसंग आला आणि ते त्याच्यात उतरले म्हणून ते तुकोबा झाले. तिथे आठवड्याची रामेश्वर भक्तांनी उगत नाही कारण पाचशे पाय झाले. तिकीटा तोडणीची ब्रह्म तुकाशी आले याचं कारण हे आहे की पैसा अथवा स्त्री अथवा मान मरात अथवा दाम देऊ ते म्हणतातच मी देह तुरंगी हा चढो अथवा भरते धाई करू. तुमचे तुम्हा पाशी आम्ही आहोत ऐसी गेले मानामान सुख दुःखाचे खंडन तुका म्हणे किती नाही वाढली तर खंड. आम्ही याच्यापासून अत्यंत अजिप्त आहोत. आमचा देह पालखीत बसला काय अथवा रस्त्यावर धुळीत पडला काय, दोन्ही आम्हाला सारखे. त्याचा मान झाला काय अथवा अपमान झाला काय, स्तुती झाली आहे काय अथवा निंदा झाली काय, दोन्ही काम धरून मोकळे दुसऱ्या क्षणाला तिथून बाहेर. असा काही प्रसंग यायला पाहिजे. आपल्याला प्रसंगच येत नाही. प्रसंग आला नाही तर सगळेच पप्पू. कुणी महाराज असतं, कुणी कीर्तन करत असतात, कुणी प्रवचन, कुणी काही गीता ज्ञानेश्वरी सांगत असतात, ऐकत असतात, सगळे परमपूजनीय. तुकोबा म्हणतात पूज्य झालो अंगाला अभिमान पुढील कारण खोळंबले तुका म्हणे मदत न करेची निरुती सापडलो हाती अहंकारा. त्या आणखी नसत अहंकार मात्र येतो. म्हणून कधी टाकण्याची तयारी ज्याची असेल जसं रामचंद्र पूर्ण वैरागी. कशावरून वैरागी? ज्या क्षणावर राज्यावर बसायचं त्या क्षणामध्ये अरण्यवाद सुस्कारा नाही, डोळ्यात अश्रू नाही, म्हणून 4000 वर्ष पूजा, म्हणून ते रामायण. आपण ज्यांचं ऐकतो नसता मी बघतो ना त्यांचं चरित्र जीवन चरित्र काय त्याचं कारण हे आहे की त्यागमय जीवन होतं. म्हणून आपण आता काय हा माझ्यावर प्रसंग आला, आम्ही इतकं परमेश्वराचं भजन केलं आणि अजूनपेक्षा आम्हाला त्यांनी अरण्यात पाठवावं. आता काय आर्ग्युमेंट्स नाही. पत्नीची समजूत झाली, लक्ष्मणाची समजूत झाली, दोन्ही कबूल झाले नाही. चला चला सगळ्यांनी सहीत करा, पत्नी सहीत करा, सब पत्नी कारण मिळवा. दगड झोपले आता तिथे काय झोपले आजूबाजू सर्व यावेळेस कुमारी बघितली त्यावेळेला दाट अरण्य राजवाड्यात राहणारे राजदिव्य पुरुष विचार नाही. गोपाळकृष्ण 5 वर्ष रासक्रीडा केली कोकणामध्ये निघून गेलेली. पाठीमध्ये बघितलं नाही तर बुद्धी काय करतात. आपल्यामुळे किती दुःख झालं असेल 100 पैकी त्यांनी विचार केला नाही. म्हणून ते पूजनीय पप्पू सगळे पप्पू नाही होऊ शकत. लावतात आपले सगळ्यांना. आम्ही सगळे महाराज कोणी महाराज कीर्तन करत असले काय प्रवचन करत सगळे पप्पू. नुसतं पूजनीय नाही परमपूजनीय. त्याचं कारण हे तयारी आहे का सोडण्याची काही तर मग खरंच पूजनीय. समज धरून राज्य थोडी मला तर कल्पना निषेध करता येत नाही.
शिवाजी महाराजांनी सनद करून राज्य संबंध धुळीत टाकलं. गुरु दक्षिणा म्हणून. आता 1.25 रुपये देखील देणारी माणसं आहेत. अनुग्रहानंतर 1.25 रुपये. सत्यनारायणच्या पूजेला दुसऱ्या याच्यापेक्षा अधिक देतात. आणि डॉक्टरकडे गेलं तर तो 100ची नोटच काढून देतो. इलाज होत नाही. माझी असते हातामध्ये बाहेर तो कंपनी येत पैसे का 200 रुपये लागतात. 100 रुपये. माझी तपासायची 200 रुपये. चाकूला जातो 2000 रुपये. म्हणजे पोट फाडण्यासाठी 2000 रुपये. तिचं पोट फाडायचं नाहीये, संपूर्ण जीवाचा उद्धार करायचा आहे. सवाल काय महाराज आम्हाला अनुग्रह द्या. हो सगळं उद्या काय अवधारी काय म्हणतं मोठेपण. संबंध राज्याची सनद करून धुळीत टाकली. आणि कोणी महापुरुष असा की त्यांनी ती सनद तशीच्या तशी. होळकर महाराजांनी एक संपूर्ण सनद करून 3-4-5 गावाची गोंधळकर महाराजांच्या धुळीत टाकली. त्यांना दिली. महाराज म्हणजे काय आहे तर म्हणजे 4-5 गावाची अशी सनद आपल्याला देणगी म्हणून दान दिली. 4-5 त्यांनी त्याची बघितली वाचून ठरवली. आम्ही काय पुण्यात खातो रे तो राम आम्हाला देतो रे. आपण असतो तर 4 गावं नको, इथे एखादा प्लॉट पुण्यातला एखादा प्लॉट 5,000 नको 3,000 घर बांधून आनंदाने कोथरूडच्या बाजूला असू दे. काय म्हणणार आपण असू दे बांधू. नाही बांधू तर दिसता तर येईल. पुढे मागे आज 3,000 स्क्वेअर फुटा आधी भाव काय 200 रुपये चाललेला आहे तिकडे कोथरूडच्या बाजूला. 6 लाख रुपये झाले. आज कुठे म्हणजे दुसऱ्याला विचारणार आज कुठे. आणि गेला आमची ज्ञानेश्वरी ऐकून त्याला पकडू. शरीर कोण मी शरीर आहे का मन आहे का बुद्धी आहे इतकं सोपं नाही. त्यागाची कधीही तयारी पाहिजे या क्षणात. असं जर कोणाची मनाने तयारी हो नका प्रत्यक्ष नको करायला. मनाने तर तयार व्हा. मन देखील कचरतं. प्रसंग झाला तर आपण म्हटलं आणि म्हणाले चला आम्ही पण तुमच्याबरोबर म्हणजे आम्ही पाहिजे का म्हणून ते शब्द देखील नाही तुकोबांच्या नाभंगा. बरे झाले देवा निघाले दिवाळे बरी या दुष्काळे पीडा गेली. बरे झाले देवा बाईल कर्कशा बरी ही तुझ्याच्या जनामध्ये. म्हणाले कोणी कर्कशा जण मिळाली एखाद्याला तिकडे बघून बोलतो. सगळी खाली दासबोध ऐकणारी मंडळी. त्यामुळे सगळी कशी प्रेमळ निगर्वी अनहंकारी निर्मत्सरी कुठे कोणाचा हे नाही नम्र आहे सदा सगळा. शरीर माझं नाही मी शरीर नाही असं नुसतं तोंडाने बोलून होत नाही. सोहम सोहम असं भुकून होत नाही. तर अहम 6 एवढा मोठा व्हायला लागतो. तितका व्यापक व्हायला लागतो तर सोहम. नाही आधी दासोहम मग सोहम. सद्गुरू ज्यावेळेला अनुग्रह देतात सोहमचा तत्प्रमसीचा त्यावेळेला तत्प्रमसी हा त्रम तत् एवढा मोठा व्हायला पाहिजे ना. व्यापक व्हायला पाहिजे. तो आपल्या साधनेनी 36 वर्षाच्या साधनेनी केल्या किरीत तत्वमासी हा सद्गुरूंचा उपदेश आपल्या ठिकाणी मोडला आणि आपण कृतार्थ झालो असं मानता येत नाही. आपण वाटचाल चालू झाली म्हणून सोहम असं सद्गुरूंनी सांगितल्यानंतर सोहम म्हणतोय. पण अहम तिथे आहे तिथेच आहे. 6 तिथे आहे तिथे आहे. सोहम म्हणायला तो अहम व्यापक व्हायला पाहिजे. हा अहम जो आहे हा जो जीव आहे हा जीव देहाच्या मनाच्या बुद्धीच्या कक्षेमध्ये त्या देहाच्या भोवतीच घिरट्यापासून तर मनाच्या भोवती घिरट्या मनात आलं नाही आलं फिरमावलं चालला फरफटल्यासारखा. म्हणून ह्या 2 ओव्याज आहेत. माझे शरीर आहे से म्हणतो तरी तो जाण देहा वेगळा की तो समर्थांचा अनुभव आहे देहाचा वेगळा आहे. परंतु आपला अनुभव काय आपण देहामध्येच आहोत. काम क्रोध लोभ हे तसेच आहे. दंभ अहंकार मत्सर हे तसेच आहेत. काही फरक नाही त्याच्यामध्ये. ज्यावेळेला साधनेने याच्यामध्ये फरक पडेल आणि आपण पूर्ण वेगळे होऊन जाऊ देहापासून त्यावेळेला मग हे जे काय उभे आहे ते आपल्या पतीने पडल्या जिद्दच पारायण करायचं ऐकायचं.
ऐकलं नाही की असं करायचं एकदा खेळ झाला तर की चाल लागली पुन्हा देहासकट. देह बाजूला नाही, देहाकडे साक्षीत्वानी पाहत नाहीये, देहच मी. माझे शरीर ऐसे म्हणतो तरी तो जाण देह वेगळा की तो, मन माझे ऐसे म्हणतो जाणतो तरी तो मनही नव्हे. त्याच्याशी समजूत आहे जाणतो म्हणजे ती मन म्हणजे मी, पण हेही ते नव्हे, ते खरं नव्हे. मनाचा काय व्याप आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण सच्चिदानंद असताना मन आपल्याला फडफडत घेऊन जातो. आपल्या आनंदात विरजण पाडायला कक्षानाचं इशीर उशीर लागत नाही या मनामुळे. असं चमत्कारी आणखीन दुसरं व्याप करणारा कोणी शत्रू नसेल मनासारखा. अत्यंत आनंद आहे हा. सांपत्तिक स्थिती उत्तम, मुलं बाळं चांगली, घर चांगलं, 5-6 खोल्यांचा ब्लॉक मोठा चालायला घेतलेला, 30-40,000 रुपयाला 20 वर्षापूर्वी. आता काय विचारू नका, आता 10 लाखाचा ब्लॉक झाला. 700 रुपये भाव आहे जिमखाना. इकडे आमच्या बाजूला 600, इकडच्या बाजूला 450, पलीकडे गेलात तर 400. आणखी फॉर युअर इन्फॉर्मेशन सगळं काही उत्तम आहे. गाडी दारात उभी आहे, आणायला पोचवायला साहेब खाली उतरली की गाडीत बसणार. पायी चाललेले बघितले. असं सगळं आहे, पण मनात एखादी शंका, एखादी पाल चुकली मनात कुठेतरी, खोटी खरी नाही. झालं तर तिथून हिमालयाच्या शिखरापासून त्या आनंदापासून खाली जाईल असं मन आहे. आणि मन मी नाही असं म्हणणारा मनुष्य खरोखरी मोठा धारित्ववान असला पाहिजे. किंतु ब्रवीमी बलिनाम पुरत प्रसह्य कंदर्प दर्प दलने विरला मनुष्या. इतकं सोपं नाही. काम क्रोध दोष तुकोबांसारखे काम क्रोध आग ठाकले पर्वत राहिला अनंत पैलीकडे. निर्लंग नवे मज न सापडी ही वाट दुस्तर हा घाट वैलियांचा. आता कैचा मज सखा नारायण गेला अंतरोन पांडुरंग. तुका म्हणे व्यर्थ मोलाचे शरीर गेले हा विचार करू आहे. मग मी असं म्हटलं की त्याचा व्याप मनाचा एवढा आहे, शरीरात आहे त्याच्यापेक्षा 100 पट मनात आहे. बुद्धीचाही काही व्याप आहे. बुद्धी जे काही पक्क धरून बसते तिथून हालायची तयार नाही. बुद्धीचे जे काही निश्चय झालेले आहे आणि आपल्या बुद्धीचे कोणाचं ऐकणार नाही ते मन आणि बुद्धी. म्हणून याच्यापासून बाजूला होणं हे खूप मोठ्या साधनेने शक्य होत. त्यावेळेला साधक वाटचाल करत राहतो, ध्यान करत राहतो, नाम घेत राहतो, पूजा करत राहतो, सत्संगती करत राहतो, धरत राहतो. आपल्या कल्पनेने परमार्थ करत नसून सद्गुरूंच्या प्रमाणे, त्यांच्याप्रमाणे तो मार्गस्थ झालेला आहे. त्यांच्या वचनाप्रमाणे सद्गुरु वचना दिठी दे तू जतना. सद्गुरूंनी काय वचन आहे त्याच्याकडे बरोबर जतनाने दिठी देऊन ते जतन करून त्याप्रमाणे अनुसरण करून. नाहीतरी सद्गुरु वचना दिठी दे तू जतना. शिष्य आत्मभुवना माझी पैठे. तो आत्मभुवनामध्ये आपोआप जातो. पण त्यांनी जे काही सांगितलं असेल त्याप्रमाणे साधना करीन तो. आणि किती वर्ष? 5 वर्ष 10 वर्षाचं काम नाही. 2 तप तपानी मोजायची, तपस्येचं 2 तप 3 तप 4 तप. त्या इंद्र आणि विरोचनाची गोष्ट आहे उपनिषदामध्ये. इंद्र प्रथम गेला तेव्हा देह म्हणजेच आत्मा असं सांगितलं. 25 वर्ष तप झाल्यानंतर तो विचार करायला देह म्हणजे आत्मा होईल कसा? नयनम छिन्नमची शस्त्राने घालतं, तुम्ही कापतं मारतं जायचं, आणि हा देह आत्मा होईल कसा? पुन्हा आला विचारलं सद्गुरूंना, देह आत्मा कसा होईल? पुन्हा 25 वर्ष तप कर. 25 वर्ष तप कर. मन हा आत्मा. मन मारला जात नाही, जाळला जात नाही, बरोबर. मन हा आत्मा. पण मन एके ठिकाणी येतो, दुसऱ्या ठिकाणी नाही. आत्मा तर व्यापक आहे असं म्हटलं जातं. मन कसं व्यापक होईल? आला पुन्हा सगळं. पुन्हा 25 वर्ष तपश्चर्येला. बुद्धी आत्मा, विज्ञान आत्मा. पुन्हा आला विज्ञान आत्मा होईल कसा? 25 वर्ष. असं 108 वर्ष तपश्चर्या करून घेतली. आणि मग सांगितलं तत्ब्रह्म. आणि तुझ्या जवळ तूच आत्मा आहे. हे मन बुद्धी बाजूला काढ. जे उरतो तो आत्मा, ते तोच विचार सगळा मांडलेला आहे समर्थात.
मन माझायचे जाणतो तरी तो मनही नव्हे. पाहता देहाचा विचार अवघा तत्वांचा विस्तार. देह म्हणजे तत्व, पंचमहाभूतिक देह, पृथ्वी तेज वायू आकाश मन बुद्धी अहंकार, हा अष्टधा प्रकृती म्हणजे देह. हा सगळ्या तत्वांचे शरीर. तत्वांच्या पेक्षा त्याच्यामध्ये काही नाही. पाहता देहाचा विचार अवघा तत्वांचा विस्तार आणि सगळी तत्व जड म्हणून त्याच्यापासून झालेला देहही जड. ही सगळी तत्व नाशिवंत, देहही नाशिवंत, त्यातूनच आलेला. पण हा देहच मुख्य करून जे त्याच्या भोवतीसारखे फिरतात आणि कदापिही परमार्थ करत नाही त्यांचे धन्य. आणि असे लाखो नाही. केवळ देह तुम्ही असं मानून राहतात, कदापिही परमार्थाचा विचार नाही, कधी नाम घ्यावं बसून शांतपणे, असं त्यांचं मनातही येत नाही. आता तुम्ही मंडळी अशी आहात की तुम्ही नामही घेतात, ध्यानही करतात, परमेश्वर कृपेने श्रवणी करतात, मननी करतात, चिंतनी करतात, संसारी असून देखील संसाराच्या बंधनातनं बाहेर पडायला पाहतात. वस्तुतः तत्वतः बंधन नाही, पण बंधन नाही म्हणून काय होतो. माया मिथ्या म्हणता गेली भाषण आणि ऐकली ती समागमच आहे. पहिलं रूप हे छाया. जसं पुरुषाबरोबरच सावजी असते तसं आपल्याबरोबरच माया चालूच आहे. जन्म मृत्यू आपला जसा आहे तसं ते माया आपल्याबरोबर येते, आपल्याबरोबर नसतं ते पुन्हा आपल्याबरोबर हवे. तत्वता विचार केला तर देह जड असून त्याला भावबंधन नाहीच आहे. बरं आत्म्याला कदापि भावबंधन नाही, तर अजित कुठेच भावबंधन नाही. मग हा सगळा मनाचा आपल्या कल्पनेचा खेळ आहे ना, आपण बद्ध झालोच म्हणून तो मनाने सोडवला पाहिजे ना. पण मन ऐकायला तयार नाही. जे दिसतं ते सत्य मानून बसलेलं आहे मन. आणि म्हणून साधना करून त्या मनाच्या ह्या सगळे उकल करून मी सच्चिदानंद आत्माच आहे असा बोध झाला. मग तो मुक्त झाला, मग तो चालला, मग तो काही करू. हिमालयात राहून येत एखाद्या आईच्या नामाचं कुठेतरी सातव्या मजल्यावर तो किरखाबाचं सगळं घालून येतो, वर्क लावतो अंगावर, तो मुक्त. तो निर्बुद्ध असो नाही तो सुबुद्ध असो तो मुक्त. तो सुंदर असो वा कुरूप असो तो मुक्त. तो उपनिषद ब्रह्मसूत्रात प्रवर्तन करत असो नाही तर त्याला काय एक अक्षर तिथे तोंडात काढण्याची बुद्धीच नसते, तरी तो मुक्त. त्या कशावरही त्याची मुक्ती अवलंबून नाही. ज्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर चिरा बसवण्याची वेळ आली, त्या ज्ञानेश्वर महाराजांनी आधी सांगितलं होतं आमच्या गावात आमचे ग्रस्त आहेत त्यांना बोलवायचं. आता आता हे कोण आले. ज्यावेळी मंडळी शोधत गेली आधी सांगितलं होतं माझ्या समाधीवर चिरा त्यांनी बसवायचं. ज्यावेळी त्या गावाला गेले त्या 5-6 मुलांच्या बरोबर ते खेळत होते. 5-6 मुलं होती त्यांना, ते खेळत होते. त्यांना आश्चर्य वाटलं की एवढे विरागी पुरुष तिथे असताना संसारी पुरुष त्याला 5-6 मुलं आहेत. पण ज्या अर्थी ज्ञानोबांनी सांगितलं त्या अर्थी ते मग त्यांनी थोड्या परीक्षा वगैरे बघितल्या. आणखी त्यांना पटलं हा संसारी असो ना संसारी संसारात आहे का. पण संसाराचा लेख वस्तुतः तत्वतः संसार नाहीच आहे. आपल्या आपल्याला पुढे संसार आहे. संसार देह मन बुद्धीच्या कल्पनेचे खेळ आहे. बघा बरं, सत्य जर असता तर अखंड नसतं का आपल्याबरोबर आला असता, आपल्याबरोबर निदान गेला असता. असं कधीच होत नाही. आपण जन्माला येतो तो काही धुवून येत नाही. बिचारा काही म्हणजे काही नसतं, दिगंबर अवस्थेत असतो. नंतर एक गोळा करावा लागतो. म्हणजे आई वडील आधी गोळा करतात त्याच्या गोष्टी काहीतरी, आणि मग तो स्वतः बूट पॅन्ट करून फिरायला लागतो. मग तो घर घेतो, ब्लॉक घेतो, गाडी घेतो. मी किती सुखी म्हणतो. वस्तुतः त्याचा काही संबंधच नाही त्याचा. या संसाराचा लग्न करतो, सुंदर बायको मिळाली म्हणून म्हणतो. 4 घरी चहाला बोलवतो. कसा आमचा संसार आहे ते पहा. रोजाने गावीचे सोफे सोफाचे टीव्ही कलर असं सगळं कसं आहे ते पहा आमचं. असं 4 चहा चिवडा आपल्या पद्धतीचा देऊन त्यांनी कौतुक करावं म्हणून बोलवतो आपल्याकडे. हे सगळं तो करतो. संसार सत्य मानतो. संसार म्हणजे सदैची स्वार नाही मरणाची उधार. मापी लागले शरीर घडीने घडी नित्य काळाची संगती, न कळे होणाराची गती.
कर्मासरीचे प्राणी पडची नाना दिशी दिली. सरता पुण्याचा शेष नाही क्षणाचा अवकाश. 10 वर्षी जातात, जन्मतः जातात, 10 वर्षी जातात, 20 वर्षी जातात, 30 वर्षी जातात, 50 वर्ष. आणि काही काही महापुरुष आजच आमच्या तात्यासाहेब केळकरांचं पत्र आहे, आजच आहे. त्यांच्या एका पुस्तकाला मी प्रस्ताव लागले, त्याच्याकरता त्यांनी आभार प्रदर्शित पत्र. त्यांचा वय आता 96 वर्ष, तरुण आहे तसे 96. आणि त्यांनी त्या पत्रात केलंय की माझा 100वा वर्धापन दिन हा अध्यात्म मंगल धाममध्ये साजरा करणार असं तुम्ही सांगितलंच होता. आणि त्यामुळेच मी या दुखण्यातनं उठलो, थोडंसं दुखणं झालं, त्यातनं त्या ऑपरेशन झालं, त्याचा दुरुस्त झालं. आणि तरुण माणसं 20 वर्षाची, 15 वर्षाची, 10 वर्षाची न सांगता सगळ्यांना दुखवून निघूनतात. मग संसार कोणाचा आपला आहे का तो संचितावर प्रारब्धावर अवलंबून आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन म्हटलंय खरं आहे का आपण खरोखरी त्याप्रमाणे मान वाढवतो आपला. आपल्या हातातच खरं संसार सगळा आहे, आपल्या हातात एकच आहे, परमेश्वराला भळणं. तेवढं न करता जे आपल्या हातात नाही तो संसार आपण इतक्या जिद्दीने करत राहतो. चिकाटी, एक खापर खातो पुन्हा चिकाटी आहे, दुसरी खातो पुन्हा. ते पाहिलं तसे घसे ते देतात नाही, तसा काळ आपल्याला देतच असतो. पण पुन्हा हा आपला तसा आहे, नवरा मरो, बायको मरो, मुलं मरो, पुन्हा कधी तो रामाचं नाव घेत शपथ. 2-4 दिवस जरा वाटतं इकडे तिकडेचे संसार की नाही आसार बरं काय. काही काहींचं तर असं आहे की स्मशानात जाऊन येईपर्यंतच आसार असतो, मग पुन्हा सारभूत संसार असतो. तिथे ते जायताना बघितलं, बरं वाटतं ना. पण म्हणजे ऐकायला बिकायला काही त्रास नाही होत तुम्हाला. म्हणजे त्यावेळेस उलटा असतं. एकदा कबीराला शोधायला काही मंडळी आली की त्यावेळेस कबीर महाराज स्मशानात गेले. तर आता कमाल होते घरामध्ये त्यांचे चिरंजीव. ते म्हणाले कबीर साहेब असा अंत्ययात्रेला गेलेले आहेत, आता कसं काय भेटतात. ते म्हणाले मी तिथेच भेटतो त्यांना, पण त्यांना ओळखण्याची खूण. तर म्हणाले त्यांच्या डोक्यावर नेहमी वैराग्याची ज्योत असते. ते कबीर नेहमी वैराग्याची ज्योत त्यांच्या मस्तकावर तेवत असते. ते कबीर. ठीक आहे, गेले डोकावून बघितलं स्मशानात, सगळ्यांच्या डोक्यावर वैराग्याची ज्योत. आता आली पण ते आधीचे सगळे दाढीवाले, उसावाले, वरते, आणि त्याच्यावर प्रत्येकावर ज्योत. तर बाहेरच्या बाजूला पोट्यावर बसला निमूट. आता ह्यातलं कबीर पुन्हा कुठले शोधायचे, आपल्याला तर घाई आहे, आपल्याला तर जायचं आहे, पुन्हा परगावचे होते. पण इतक्यात गंमत ते सगळे क्रियादी घेऊन उडकून एक बाहेर पडायचे. जसं आले तसं काहींच स्मशानातनं बाहेर पडल्याबरोबर वैराग्याची ज्योत मावळली. काहींची 4 पावलं गेलं, रस्त्यावर येईपर्यंत बहुतेकांची मावळली, वैराग्याची ज्योत संपली. एकच व्यक्ती अशी जात होती घाईघाईने, तिच्या डोक्यावर मात्र ती वैराग्याची ज्योत अखंड होती. तेव्हा त्याच्या लक्षात आलं हे एवढेच कमी, बाकीचे वीर एवढेच कबीर, बाकी कुणी नाही त्याच्यामध्ये कबीर. वैराग्याची ज्योत अखंड ज्याच्या ठिकाणी तेवत असते असे एक कबीर, दुसरं कुणी नाही. बाकीच्या स्मशानात जाऊन आली की 1 दिवसांनी 2 दिवसांनी 4. आता गेली बायको, लोकही सांगायला येते बायको गेली, जायचंच असतं, ही लोक राहतीच आहे, त्यालाही वाटतं लोक राहतं. आता तुमचं वय तसं झालं, मी अवघं 40 वर्षाचं वय आहे, मला असं वाटतं 2 मुलं तुम्हाला आहेत, त्यांचं कसं होणार पुढे. बरोबर ते म्हणतात ते बरोबर. पुन्हा लग्न केलं पाहिजे नाही का, पुन्हा लग्न, पुन्हा त्याच्यात रंगणार. जे असत आहे जे भाग्य जन्य असं आज 5,000 10,000 वर्ष अनादी काळापासून साधू संत ऋषी मुनी सांगत आले. त्याच्या ठिकाणी प्रेम इतकं जडून राहतं, तो संसार, तो देह, ते मन, ती बुद्धी, त्या आपला सगळा परिवार ह्याच्यावर इतकं रंगून राहतं की शेवट आला तरी लक्षात येत नाही की आपल्याला हे सोडून जायचं. एकच दिवस जाणार मनाने सोडणं. तुम्ही सांगितलं तुला घरात पळून जाऊन कुठेतरी आणि अरण्यात जाऊन तू काय करणार. इथे मनाने सोड आत्ताच या क्षणात. पण मनाने देखील सोडणं होत नाही. पाहता देहाचा विचार अवघात तत्वांचा विस्तार, तत्वे तत्व धारिता सार आत्माचे वे. सगळ्या देहाचा विचार केला तर पंचमहाभूतांचे पिंड, एवढं सगळं जर बाजूला काढलं तर फक्त आत्मा उरतो, बाकी काही उरत नाही.
देहातनं पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश काढल्यानंतर काहीच उरत नाही असं म्हणा. आत्मा कुठला आता आणला तुम्ही असा जर प्रश्न असेल तर काहीच उरत नाही कोणाला कळलं असं त्याला विचार. मग तो म्हणेल मला कळलं. मग तोच तो आत्मा. आता देह झाडलाच ना, बाजूला काढलाच ना, आता तुला कळलं ना काही उरलं नाही म्हणून. मग त्याला कळलं काही उरलं नाही, तोच तो सर्व प्रकाशक, सर्व साक्षी, सर्व द्रष्टा, तोच सच्चिदानंद घन. तेच तुझं स्वरूप. वस्तुतः देह तुझं स्वरूप नाही, मनही तुझं स्वरूप. तोच सच्चिदानंद प्रभू तुझं स्वरूप आहे. त्याला चिकटून धरत आहे. कसं चिकटू? अहो तो तर काही नाही तर चिकटू कसं? ध्यान कर रोज. देह मन बुद्धीच्या आत जाऊन बघ. आत आहे, आत आत्मा. आत्मा हा विषय कर तुझ्या सगळ्या इंद्रियांना. कुठे चालला तसं विचारलं रस्त्यावर घाई जाऊन जाताना परमेश्वराकडे चाललो म्हण. जेवत असताना काय करता म्हणून परमेश्वराकडे जा. झोपताना काय म्हणणार रामराम म्हणत झोप. उठताना पहिल्यांदा रामराम म्हणत होत. असं काही जीवन संतांनी आपल्या पुढे आदर्श म्हणून ठेवलेला आहे. जे सत्य आहे, सत स्वरूप आहे. बाकी सर्व जे दृश्य आहे ते हे दृश्य नाशवंत ऐसे वेद शुद्धी बोल. एक आत्माच आलेला आहे. हे सगळे तत्वात्मक शरीर, तत्वांचे गाठोडे शरीर याचा पाहता विचार. एक आत्मा निरंतर आपण नाही. तत्वी तत्व मिळविले त्याची देह हे नाम ठेवी. ते जाणते पुरुषी जाणले तत्वी तत्व. हे काही असं मेळावा झालेला दिसतो पृथ्वीवर तेज आणि शरीराचा आकार. पण सगळं याचे काढून टाकलं. पृथ्वी हा तेज खाली काहीच उरत नाही. हा उरतच नाही. हा उरत नाही असं नाही, हा आहे. आणि तो आत्मरूपाने उरतो. तो आत्माच तू असं पक्क मनामध्ये भाव धरला पाहिजे. त्याच्यासाठी ध्यान, त्याच्यासाठी नामस्मरण. कदापिही देहाच्या नादाला, मनाच्या नादाला कदापिही लागता का? मन हे नाथिरे संती नाही निरोखिरे. मन हे खोटंच आहे. मुळे नाथिरे म्हणजे खोटं. पण त्या मनाचा किती व्याप माझ्या मनात आलं. माझा मूड ऑफ झाला. आणि इकडे मूड ऑफ होण्याचे प्रकार तो भयंकरच आहे. सुनबाईंचे मूड ऑफ होतात, मुलाचे मूड ऑफ होतात, बापाचे होतात, आईचे होतात, पण जास्त हल्ली सुनबाईंचे होतात. मुलींचे मूड एकदम ऑफ होतात. काही प्रसंग आला की मूड ऑफ प्रथम. म्हणजे अगदी आमची थोडं मीठ आईने कमी टाकलं तरी हिचा मूड ऑफ. मूड म्हणजे काय म्हणाले आणि ऑफ होतो म्हणजे काय ते तरी एकदा तुम्ही काय म्हणता ते मला समजून सांगा. तिला काही जर म्हटलं तू हे काही नीट केलं नाही, जरा नीट कर, मूड ऑफ. सांगायचा प्रश्नच नाही. 3 दिवस वाणी बंद, मौन. मोठं कठीण झालं हल्ली. पूर्वी असं होतं, हल्ली जास्त झालं. पाहता देहाचा विचार अवघा तत्वांचा विस्तार. तत्वे तत्व धारिता सार आत्मा केवढे आपणाशी ठावायचे नाही. प्रकृतीच्या अंगाने कुणी आपण नाहीच आहोत. देह मन बुद्धी तत्वता नाही की जड आहे. त्याचा काही व्याप आपल्याला नाही, आटण्याचं कारण नाही. पण काय करावं? सगळं हे सत्य आहे, सगळं कळतं. इथे आहे तोपर्यंत जरा देखील काही नाही. बाहेर पडा. जिनेचा एकदा पायऱ्या उतरून रस्त्यावर या म्हणजे पहा आपण कोण आहोत. देह आहोत का आत्मा आहोत? मन आहोत का आत्मा आहोत? आपल्या मनाचे इतके व्याप आहेत. आपल्याला माहिती आहे. संतांच्या पेक्षा देखील मनाचे व्याप काय आहे ते आपल्याला जास्त कळतं. अहो एकदा तळमळायला लागलं म्हणजे रात्री झोप येत नाही. त्या मनाने काही कारण नाही बसतो, काही कारण नसतं, क्षुल्लक गोष्ट असे पण झोप येत नाही. आपण अशी ठावायची नाही. येथे पाहणे न लगे काही. याच्यात काय पाहायची काही जरूरत नाही. आपल्याला ठाव नाहीये. कारण पृथ्वी तेज वायू आकाश पंचभूतांचं शरीर त्यातलं सगळं काढलं की आपल्याला कुठे ठावच नाही. आपण कोणी उरतच नाही. याला पाहायची काही जरूरत नाही. तत्वे ठाई त्या ठाई विभागून गेली. पृथ्वीमध्ये आपापामध्ये विभागून गेली. बांधली आहे तो गाठोडी. ही जी गाठोडी बांधलेला आहे म्हणून देह, जो कोणी विवेक ते सोडी. ही गाठोडी आता सोडली पाहिजे. कुठलंही गाठोडं बांधलेलं असेल की आपण केव्हा तरी सोडतो. ते आपल्या घरामध्ये मंडळींना खूप सवयी असतात अशा गाठोडे बांधून ठेवून द्यायचे. 5-5 वर्ष 10-10 वर्षाची गाठोडी तशीच असते. मग कधीतरी त्या सोडून बघतात मंडळी की काय त्या गाठोड्यात आहे. त्यांना तरी कुठे माहिती असते काय. मग कोणाची जुनी पोरची, कोणाची जुन्या साड्या,
संसार सागर बा सागर भरला जातो पुर लाटा उसळती विषयांच्या बहुत प्रपंचाचा नरहरी बोधरा बोधरा हरिनामी रंगला उलट उलट माघारी प्राण्या फिरवते फास भरला पुरमाळेचा लोढा वाहून याचा भवनदीचे पाणी सखया मोठ्या उडीचे भल्या भल्या पोहणारा उठली खाली पाय म्हणे मुक्ताबाई चांग्या अंतरीची खूण सद्गुरूला शरण जा तुझं नीतीला उतरून त्यांनी सांगितलेलं केलं तर शरण गेला पण करीत त्यांना बांधवी आहे तो गाठुडी झोपुडी विवेके सोडी विचारे सोडी विचार पाहता ही गाठुडी आढळे ना. कसा दासबोध आहे. मला तर खूप आनंद वाटतो हा दासबोधासारखा ग्रंथ गेली 8 वर्ष माझ्याकडून समर्थांनी सांगून घेतला. ही आज्ञा श्रीच्या स्वामी महाराजांची खरी. त्यांनी स्वप्न दृष्टांत सांगितलं की तो ज्ञानेश्वरी सांगतो म्हणजे दासबोध पण सांग आणि दासबोध सांगायला त्याच्या दुसऱ्या रविवारपासून सुरुवात केली. तो दासबोध सोमवारपासून दासबोध सांगायला ते इथे 6 वर्ष झाली. आंबो त्याकडे 2-3 वर्ष झाली. 8-9 वर्ष हा दासबोध चालू झाला. आता दासबोध सांगण्याचा विचार माझ्या डोक्यात नव्हता. माझा दासबोध हा अत्यंत आवडता ग्रंथ लहानपणापासून 25 वर्षात हातात पहिला आला तो दासबोध आला म्हणून ज्ञानेश्वरी आली. पण प्रवचनं झाली ती सगळी ज्ञानेश्वरीवर झाली. त्यामुळे लोकांची अशी कल्पना आहे की दासबोध ग्रंथ अगदी बेताचा सोपा त्याच्यात काय वाचायचं आणि त्याच्यात काय ऐकायचं. मग म्हणून तो हाती घ्यायला लागला की तो दासबोध ग्रंथ किती अवघड आहे. काय अवघड आहे ते होणं अवघड आहे ना. नुसतं ऐकण्याचं काय शब्द असा असला काय तो असा ऐकला काय ते होणं तसंच अवघड आहे. जसं ज्ञानेश्वरी अवघड आहे तसं दासबोध अवघड आहे. तशी भगवद्गीता अवघड आहे. आपल्याला करायचंच काही नसतं तर गोष्ट नाही राहील मग सगळं सोपं आहे. ब्रह्मसूत्र जिथे अगदी सोपं पण जर करायचं असलं तर मग मात्र पंचायत सांगितलं. बांधली आहे तो गाठोडी जोपर्यंत ती बांधलेली आहे तोपर्यंत ती गाठोडी. जो कोणी विचारे सोडी विचार करून सारासार विवेक करून आत्मानात्म विवेक करून जो कोणी सोडायला पाहिजे पृथ्वी पृथ्वीत मिळवली वायू वायूमध्ये मिळवली आकाश आकाशात मिळवलं ते तेजात मिळवलं. आता काय बोललं खाली विचार पाहता ही गाठोडी आढळे ना. असा विचार जर करायला लागला तर काहीच आपण उरतच नाही. गाठोडी आढळ तत्वांचे गाठोडे शरीर याचा पाहता विचार एक आत्मा निरंतर आपण नाही. किती तऱ्हेने देहाचा निराश संतांनी करावा आणि किती तऱ्हेने तो अहंकार देहाला चिकटतो. सोहम राहता बाजूला देहोहम इतका पक्का होऊन जातो हा विचार. लहानपणापासून ते बाळ्या मातीत जाऊ नको का. मातीत का जाऊ नको. संपर्क राहिला नाही मातीचा आता आपल्याशी. शहरात तर मुली लहान मुलांपासून संपर्क नाही. त्याला बूट आणि सॉक्स वरच्या ह्याच्या चड्ड्या कसल्या नायलॉन हे पण इकडे पण बूट पण सॉक्स पण सगळे नायलॉन. किती वर्षाचा मुलगा 3 वर्षात आत्ता चालायला लागला नुकता आणि वर तो गंजे फ्राक त्याला ते चट्टे पट्टे त्याच्यावर काहीतरी एक कोरलेलं लिहिलेलं काय रुबाब त्याचा आणि तोही असं कॉलर हे करत कारण बाप करतो तसं तसा हा करतो. त्याला तरी काय माहिती कॉलर असं करायचं पण बाप करत असतो ते बघून तो करत नाही. मदर अर्थ जी आहे त्याच्याशी संबंधच नाही आपला कुठेच. पाऊस जरा पडला म्हाताऱ्याचं जाऊ द्या तरुण माणसाला लहान मुलाला देखील तो सांगतोय पावसात भिजू नको पडसं होईल. काही होत नाही पडसं भिज थोडं भिजून यावं पावसात. पाऊस सुरुवातीचा जो येतो अत्यंत चांगला असतो. अहो पृथ्वीत त्या जलधारा वर्षा होत असतात अनंत धारांनी आला नारायण आणि आपण कड्या कुलप लावून आहोत तिकडनं ती झड येते. झड येऊ दे त्या अंगावर थोडी आली तर काय बिनसलं काय. परमेश्वर भेटायला येतो तुम्ही दारा लावून बंद करून टाका सगळे. कसं आपलं जीवन म्हणजे अननॅचरल ज्याला म्हणतात ना तसं सगळे भिजत असतात. कसे असतात मनगट वगैरे आपली मनगट उगत तेवढी व्हिटॅमिन ए पासून झेड पर्यंत सगळी खाऊ. मला वाटतं त्याची तिथे इम्युनिटी होती काय काही खा शरीराला काही लागतच नाही. जेवढी खाताय खूप खाताय. भात म्हणजे ते जिंजर राईस 15 रुपये 18 रुपये
संपत्ती आहे बाबा. पुन्हा मनगट बागली एवढी छाती 30 इंच छातीवर टेलरिंग शर्ट झुडको आहे. तत्वांचे गाठोडे शरीर याचा पाहता विचार